जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। बीड मध्ये पोलीस कर्मचारी चोर झाल्याचा प्रकार समोर आलाय। ड्रीम11 रमी ऍप मध्ये पैसे बुडाल्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना चोरी केली आहे। यापूर्वी देखील या पोलिसांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती। अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून तो बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता। 2024 मध्ये इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या घटनेला वर्ष उलटत नाही तोच सुतार यांना आणखी एक कारनामा करत 2 साथीदारांसह 7 दुचाकींची चोरी केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतार याचं निलंबन केलं होतं। तो सध्या जामिनावर बाहेर होता, परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार, दारू, गेम खेळण्याचा छंद होता। यात त्यानं हजारो रुपये गुंतवले होते। काही लोकांकडून कर्जही घेतलं। हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबावा लागला होता। दरम्यान पोलिसच चोर बनल्यानं या प्रकाराची जिल्हाभर चर्चा सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।